हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज मी वेगळीच तुमच्याबरोबर माहिती शेअर करणार आहे। आजपर्यंत मी असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला नव्हता, तर मग चला आपल्या गोड ताईंना मैत्रिणीला याबद्दल माहिती असावी। काही ताईंना माहित असेल, काही ताईंना नसेल माहिती, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर मी आज ब्राचे प्रकार आणि कोणत्या ब्रेस्ट साईजने कोणती ब्रा घातली पाहिजे, कोणती नाही घातली पाहिजे, तर ह्याविषयी मी थोडी माहिती सांगणार आहे। Shayaway.com ह्या ॲपवरून ह्या मी काही ब्रा मागवलेले आहेत, तर त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ब्रा घालताना कोणती काळजी घ्यावी किंवा त्याचं माप म्हणजे बऱ्याच ताईंना कोणत्या ब्रा म्हणजे किती आपल्या साईजवरून कोणती ब्रा घेतली पाहिजे हे सुद्धा माहीत नसतं। तर त्याच्या रोजच्या जीवनशैलीत आपल्या ते ब्रा एक कॉमन गोष्ट झालेली आहे, किती नको वाटली तरी ती घालावी लागते। आणि मग ते घातल्यावरती अगदी आपल्याला कम्फर्टेबल असलं पाहिजे, किंवा मग कुठं साईज वगैरे कमी जास्त झाली की ते आपल्याला नको होती। डेली यूज साठी कोणत्या ब्रा अगदी कम्फर्टेबल आहे, जेणेकरून आपल्याला श्वसन क्रिया किंवा ब्लड सर्क्युलेशन ह्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तर चला तुम्हाला दाखवते मी Shayaway.com ह्यावरून मागवलेले आहेत। तर त्या मी तुम्हाला आणि जास्त करून मी आहे ना असे लाईट कलरच घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। आणि अगदी कॉटन फॅब्रिक आहे, अगदी 100% कॉटन आहे। जी काही इलास्टिक आहे ती वेगळी, पण अगदी 100% कॉटन आहे घेतलेत तर त्या सर्व कॉटनच्याच आहेत। आणि हे जे इलास्टिक वगैरे खूप छान आहे। तर बघू शकताय मी Shayaway.com यावरून ह्या ब्रा मागवलेत आणि अगदी कम्फर्टेबल आहे। घातल्यानंतर अगदी कुठं असं टोचत वगैरे नाही आणि आपल्याला श्वास वगैरे घेताना कोणताच त्रास होत नाही। तर त्यासाठी हा मी ब्रा मागवलेत। फुल कव्हरेज देतं आपल्याला, हे जी इलास्टिक सुद्धा अगदी व्यवस्थित आहे। तर अशा काही ब्रा मी घेतलेत आणि अगदी लाईट कलरच्यात घेतलेत। एक तर ही एक कलरची आणि ही एक जी क्रीम कलरची आहे, जी की आपल्या कोणत्याही ड्रेसवर मॅच होते। काही 3 ब्रा मागवलेत, एक ह्या कलरची क्रीम कलरची, एक ह्या आणि एक थोडासा असा पिंक हलका कलर आहे, ती सुद्धा मी ही सुद्धा खूप छान आहे। अगदी क्वालिटी व्यवस्थित अशी आहे, तुम्ही नक्की चेक करा जरी तुम्हाला आता ब्रा खरेदी करायच्या असतील। आणि Shayaway.com वर जाऊन नक्की ट्राय करा, बघा खूप छान ब्रँडेड ब्रा आहेत। आणि ब्रा घातल्यानंतर अगदी प्रॉपर असा शेप आपला दिसतो, अजिबात कुठं हेवी वगैरे काही दिसत नाही। आणि जसं जिथे आपला ब्रेस्ट साईज व्यवस्थित अशी बसेल, अगदी कुठून असं अनकम्फर्टेबल वाटणार नाही आणि फुल कव्हरेज देते ह्या ब्रा। तर मी अशा 3 मागवलेत आणि सॉफ्ट आहे, अजिबात असं हे नाही रफ वगैरे। माझ्याकडे पॅडेड ब्रा आहेत, पण मला आता डेली यूज साठी घ्यायच्या होत्या, तर म्हटलं चला Shayaway.com वर चांगले ऑफर सुद्धा चालू आहे, त्याच्यावरूनच मी मागवले। त्यासोबतच मी नाईट वेअर सुद्धा घेतलेला आहे। तर हा छान असा टी शर्ट मी मागवलेला आहे, अगदी कलर सुद्धा छान आहे। ही पॅन्ट आणि ह्याची क्वालिटी सुद्धा अगदी बेस्ट आहे, स्ट्रेचेबल आहे, वेअर केल्यानंतर कसं दिसतंय ते। आणि टी शर्ट वर अशी डिझाईन आहे, वेगवेगळी आहे, मला हा आवडला म्हणून मी हा घेतला। ज्या ॲपवरून मागवले त्या ॲपवरून तुम्हाला जर ब्रा मागवायचे असतील किंवा नाईट वेअर असे काही मागवायचे असतील, तर तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे। आणि जो की माझा कुपन कोड आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला डिस्काउंट भेटेल। माझा कुपन कोड वापरून तुम्हाला 10% ऑफ सुद्धा भेटणार आहे। माझा कुपन कोड आहे स्वप्ना10। तर 100% महिलांमधील 80% महिलांना लेडीजला तर माहीतच नसतं की कोणती ब्रा आपण घातली पाहिजे डे टू डे लाईफमध्ये, किंवा कोणती साईज आपल्यासाठी योग्य आहे। तर बऱ्याच महिलांना ताईंना लेडीजला सुद्धा माहीत नसतं। तर ते खूप महत्त्वाचं आहे की आपल्या ब्रेस्टनुसार आपण साईज योग्य ती घेतली पाहिजे आणि घातली पाहिजे। बरेचसे मार्केटमध्ये अजून सारे ब्रा आहेत, वेगवेगळे आहेत, आपण घेतो, छान वाटली दिसायला की घेऊन टाकतो आणि घालतो, पण त्याचा काही वाईट परिणाम सुद्धा होतो आपल्या शरीरावर। कारण आपल्या हार्टच्या अटॅच जे आपलं हार्ट असतं त्याच्या अटॅच हे ब्रेस्ट
चा भाग असतो जिथे आपण ब्रा वगैरे घालतो, त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या लेडीजचं काय होतं की आपण जास्त स्वतःचा विचार करत नाही. आपल्या खाणं पिणं असू द्या किंवा घालणं, कपडे घालणं किंवा अजून काय, आपण लहान मुलांची कशी काळजी घेतो आपल्या स्वतःच्या मुलांची, खाल्लेलं त्यांच्यासाठी चांगलं नाही किंवा हे खाल्लेलं चांगलं आहे, पण आपण स्वतःकडे कधी आपण लक्ष देत नाही. पण हे खाण्यापिण्याचं जरा वेगळं आहे, पण हे कसं आपण डे टू डे लाईफमध्ये आपल्या ते अंगावरती असते, घातली जाते. आणि नंतर मग काही प्रॉब्लेम होऊ नये, तर त्यासाठी म्हटलं थोडीशी आपल्या ताईंना माहिती सांगावी, जेणेकरून त्यांना सुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. टी शर्टच्या आतमध्ये कोणती ब्रा घातली पाहिजे किंवा आपण घरी रेग्युलरसाठी कोणती ब्रा यूज केली पाहिजे, तर हे बऱ्याचशा महिलांना माहीत नसते. किंवा हेवी ब्रेस्टसाठी कोण घातली पाहिजे किंवा टीन एज मध्ये कोणती ब्रा घातली पाहिजे, तर तेच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ब्रा घेताना म्हणजे आपल्या बऱ्याचशा ताईंना माहीत सुद्धा नसते की आपल्याला कोणती ब्रा अगदी परफेक्ट बसेल आणि आपल्याला त्याच्यापासून कोणता त्रास वगैरे होणार नाही किंवा आपण अगदी दिवसभर कम्फर्टेबल राहील. त्यासाठी तर आपलं कसं होतं महिलांचं कधी वजन जास्त होतं तर कधी कमी होतं, त्यामुळे आपल्याला योग्य अशी ब्रा घेताना खूप कन्फ्यूज होतं की कोणत्या साईजची घेऊ हेच कळत नाही. तर त्यासाठी काय करायचं, अगोदर जो आपला पोटाचा भाग असतो, टेप असतो, कपडे शिवण्याचा जो इंच टेप असतो, बऱ्याच ताईंकडे असेल सुद्धा, आता माझ्याकडे नाही म्हणून मी नाही घेत. अगोदर पोटाचा भाग मापून घ्यायचा इंच टेपने, तर तो 32 आला. आणि हा ओव्हरबसचा भाग आपण मापून घ्यायचा, तर पोटाचा भाग 32 आला. आणि जर आपला ओव्हरबसचा भाग 34 आला किंवा 36, तर मी आता 34 धरते सांगण्यासाठी. तर 32 - 34 किती राहते, 2 राहते. तर ए म्हणजे 1, बी म्हणजे 2, सी म्हणजे 3 आणि डी म्हणजे 4, तर असं असतं. तर मग आपल्याला 2 म्हणजे बी येते, तर 32B असं आपलं ब्राचं माप झालं. तर बऱ्याच ताईंना माहीत नसेल म्हणून सांगितलेलं आहे. तर हे तुम्हाला समजलंच असेल की ब्राची साईज कशी मोपायची आणि कशी मापायची. तर अगदी साधी पद्धत आहे आणि ती जर आपण कोणतीही ब्रा घेतली तर ती आपल्याला योग्य त्या पद्धतीने फिटिंगला वगैरे बसती की नाही, किंवा जास्तच आपल्याला श्वासचा वगैरे त्रास होतो, कारण इथूनच आपला श्वास वर खाली होतो आणि इथं जास्त पॅक झालं किंवा फिट्ट झालं तर आपल्याला श्वासचा सुद्धा प्रॉब्लेम येतो. त्यासाठी योग्य ती ब्रा आपल्याला परफेक्ट असं मापन करूनच घ्यावी. उत्तम आरोग्यासाठी ब्रा परफेक्ट अशी घातली पाहिजे. कलर सुद्धा खूप आता मार्केटमध्ये आहेत किंवा डिझाईन वगैरे खूप वेगळे आहेत, पण त्या डेली घातल्यानंतर आपल्याला कोणता त्रास होईल हे सुद्धा आपण नक्कीच विचार करून घेतला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोपताना कधी सुद्धा ब्रा घालून झोपू नये, जेणेकरून आपली श्वसनक्रिया योग्य पद्धतीने होते. कसं आपण झोपताना अगदी कम्फर्टेबल असलं पाहिजे, जेणेकरून आपली जी काही श्वसनक्रिया आहे दिवसभरातील कामामुळे ताणतणाव येतो ते सुद्धा व्यवस्थित असं झाली पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता प्रत्येक महिलांना हाच प्रश्न पडतो की ब्रा धुवायच्या नेमका कशा, किंवा वॉशिंग मशीनमध्ये धुतल्या तरी चालतात की. तर मशीनमध्ये कपडे धुत असाल किंवा ब्रा वगैरे धुवायच्या म्हटलं तर अशी एक बॅग भेटते, ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंवा आणि ही बॅग मला जे एवढी शॉपिंग केल्यानंतर मला फ्री गिफ्ट म्हणून भेटलेले आहे. तर अशा पद्धतीने ब्रा वगैरे टाकायच्या आणि मशीनमध्ये लावायची. ह्याला लॉन्ड्री बॅग, वॉशिंग बॅग सुद्धा म्हणतात. व्यवस्थित असे धुतले पाहिजे आणि सुकवले सुद्धा पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला सुद्धा अगदी छान आणि फ्रेश वाटेल. पण जी ब्रा घालतो त्याच्यातून आपलं व्यवस्थित असं ब्लड सर्क्युलेशन होते की नाही, किंवा आपल्याला श्वास घेताना कोणता त्रास होतोय. कारण काय होतं, इथं जास्त फिट असल्यानं ब्रा खरंच श्वास घ्यायला त्रास होतो. त्यासाठी अगोदर आपण हे करायचं आणि नंतरच मग ती घालायला सुरुवात करायची. कारण काय लेडीजचं काय होतं, काय होत नाही असू द्या घाला असं म्हणतात, पण परत पुढे जाऊन तो आपल्याला खूप मोठा त्रास पुढे आपल्याला झेलावा लागतो. आपल्याला जर डेली यूज करायचे असतील ब्रा, डेली यूजमध्ये ज्या आपण ब्रा यूज करतो त्यासाठी जास्त लाईट कलर घ्यायचे, डार्क कलर अजिबात घ्यायचे नाही. अर्धा पाऊण तास किंवा 2-3 तास आपण कुठं बाहेर गेलो किंवा काय आपल्या ड्रेसनुसार आपण ब्रा घालत असतो तर ठीक आहे, पण रेग्युलरसाठी तर जास्त लाईट कलरच तुम्ही यूज करा. डार्क कलर प्लीज यूज करू नका. आणि जास्त करून ब्लॅक कलर टाळा डेली यूजमध्ये, कारण ब्लॅक कलरने
हिट होते आणि ब्लॅक कलर जास्त करून आता उन्हाळ्यात तर व्हाईट कलरच खूप अगदी बेस्ट आहे। जरी तुम्ही दुसरे कलर हे करत असाल तरी सुद्धा थोडेसे लाईट कलर घ्या उन्हाळ्यासाठी सुद्धा आणि डेली यूज साठी सुद्धा। ब्राचे प्रकार टी शर्ट ब्रा, पुशअप ब्रा, पॅडेड ब्रा, लेस ब्रा, सॉफ्ट पॅडेड ब्रा, स्टिक ऑन ब्रा, डेमी ब्रा, एनी मोर, खूप सारे प्रकार आहेत ब्राचे। आपल्याला जर आपण घ्यायला गेलो तर खूप सारे ब्रा आहेत, प्रकार आहेत, त्यामुळे आपल्याला समजत नाही की डेली यूज साठी नेमके आपण कोणत्या घेतल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही घेतल्या पाहिजेत। खूप साऱ्या साईज अवेलेबल झाले, जसं आपल्याला पाहिजे ती साईज मार्केटमध्ये भेटते। पण कसं काय होतं, नवीन लेडीजला किंवा टीनेजच्या मुलींना माहित नसतं की आपण कोणती ब्रा घातली पाहिजे आणि आपल्याला योग्य ती साईज कशी भेटेल। तर आणि आता कसं खूप साऱ्या साईज झाल्यात, पहिले कसं 2च साईज असायच्या, इथं खूप फिट व्हायचं, इथं लूज व्हायचं, कधी इथं लूज व्हायचं तर इथं फिट व्हायचं, तर असं व्हायचं। पण आता खूप साऱ्या मार्केटमध्ये साईज सुद्धा ब्राच्या निघालेत, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं आपल्याला ड्रेसची साईज नुसार आपल्याला कम्फर्टेबल दिवसभर जाणवेल। आणि आता शावेवर खूप छान अशी ऑफर चालू आहे, तर नक्की तुम्हाला ब्रा घ्यायची असेल तर नक्की एकदा चेक करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा थोडीशी ऑफरमध्ये ब्रा मिळून जातील। आणि चला, तर ह्या होत्या मी काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आणि योग्य ती ब्रा ज्या योग्य त्या ड्रेसवर तुम्ही घालून अगदी कम्फर्टेबल राहू शकता आणि आपला स्वतःचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढवू शकता। तर चला, कशी वाटली तुम्हाला आजची माहिती नक्की कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।